आपण आंदोलन थांबवणार नाही. पहिली गोष्ट, मिटिंगला जरी गेलो तर आंदोलन बगर थांबवता न थांबवता जायचं आहे. मान्य आहे का नाही? आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे. मी सीएम साहेबांशी हे बोलले, ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची. बरोबर का? कर्जमुक्तीचं सरकार म्हणते कर्जमुक्ती करू, पण तारीख नाही सांगू. पहिले ऐकलंय? अरे बयाळ ऐकून तर घ्या. माझं पूर्ण ऐकून घेऊन नाही राहिलं, चालले आपल्या बोंबलाला. डोकं ध्यानावर आहे का नाहीये? कर्जमुक्ती करू. आपलं आंदोलन कायच्यासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी. आपलं आंदोलन कशासाठी आहे? सरकार काय म्हणतं नेहमी माझ्या थोडं थांबा नाही तिथं थांबा प्लीज थांबा. ते एवढ्या करते तिकडे येऊ नका. थांबा तिथंच बसा. तिकडं जागा कुठं बसणार आहे तुम्ही? अरे हो रे, तर मग आता इकडे बसायला कुठं जागा आहे? आपण आंदोलन केलं रायगडला. रायगड नंतर पहिली मिटिंग झाली. दुसऱ्या मिटिंगमध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं. अन्नत्याग आंदोलनमध्ये समिती तयार झाली, पण तारीख सांगत नाहीये. आपलं अजूनही आंदोलन काय आहे? गव्हर्नमेंट काय म्हणतं? कर्जमाफी करतोच आम्ही, मुक्ती करतोच, पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे. आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी आहे. किती तारखेला करतात तेच सांगण्यासाठी आहे का नाही? तुम्ही नाही काय करून आले होते? ऐकून नाही घेत नाही काही. ठरलं काय दिमागात? पहिले ऐकून घेतलं पाहिजे. आपले या चर्चेतूनच बाहेर निघाले जाणं आपल्याला. आणि आमचा अनुभव आहे का मी तुमच्यापेक्षा? विश्वास आहे का? विश्वास नसेल तर मग तुम्ही आम्हाला सांगा जाऊ नका. कोणाकोणाला विश्वास आहे हात वरती करा. नाही कोणाकोणाला आहे ते हात वरती करा. केले माझ्यावर विश्वास नाही ते हात वरती करा. तुम्ही बसा ना खाली. का उभे आहे तुम्ही? का उभे आहे? आणि आम्ही सांगतोय, जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही. आपलं आंदोलन बंद पडणार नाही. बिलकुल पडायचं नाही. तुम्ही घरी जायचं नाहीये. आम्ही आज चाललो नाहीये. अजून निर्णय आपण केलेला नाहीये. घेतलाय का निर्णय आपण? तुम्हाला हे पार्श्वभूमी आहे. 2 मंत्री महोदय इथं आले. 2 मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे, आखे बाकीचे मुद्दे आहेत. निवड कर्ज दिव्यांगाचाही मुद्दा आहे, मेंढपाळांचाही मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी 182 शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी. 182. म्हणजे आम्ही पाहतोय मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो, तुम्हाला माहित असेल तर. एक दिवस